श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 14 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शिंदखेड्यात काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा। दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। हिंदू एकता समिती मित्रमंडळातर्फे शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी। आझाद समाज पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप। आणि कर्ले येथे शिवरायांच्या जयंतीनिमित्त रॅली तसेच मिरवणूक काढून शिवजयंती साजरी। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील 14 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शिंदखेडा तालुका व जिल्ह्यातील आदिवासी बांधवांतर्फे शिंदखेडा तहसील कार्यालयात जन आक्रोश मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील 14 वर्षीय आदिवासी मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शिंदखेड्यासह जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांतर्फे शिंदखेडा तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सांगता सभा होऊन तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 11/2/2024 रोजी शिंदखेडा तालुक्यातील विरदेल शिवारात आदिवासी 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली। सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे। त्यामुळे सदर घटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून घटनेतील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी व फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा। त्याचप्रमाणे सदर पीडित मुलीच्या कुटुंबाला आधार म्हणून जिल्हा परिषद शालेय विभागाच्या निधीतून मदत मिळवून द्यावी तसेच विशेष बाब एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जन आक्रोश मोर्चात भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे, सचिव अशोक सोनवणे, राज साळवे, महिला प्रतिनिधी समा पावरा, करण सोनवणे, उपसभापती दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे, सरपंच अण्णा मालचे, नाना चित्ते, ऍडव्होकेट राजेंद्र वाघ, गणेश सोनवणे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, बापू फुले, श्यामा ठाकरे, धनराज जाधव, किरण चित्ते, अनिल ठाकरे, बळीराम निकुंभ, राजू सोनवणे, विलास कोतवाल, गजू मोरे, प्रदीप गांगुर्डे, संग्रामसिंग ठाकरे, बापू ठाकरे, राहुल ठाकरे, महेंद्र भिल, रामभाऊ मालचे, सुनील ठाकरे, आनंद मोरे, मनोज सोनवणे, गोविंद भुई, अजय मराठे, उमेश सोनवणे, हिम्मत भिल, अशोक भिल, रवी मोरे, अजय मालसे यांच्यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, विजय ठाकूर, गोपनीय विभागाचे रमेश माळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आपल्या परिवारातली गायत्री ताई अवघ्या 13 वर्षाची मुलगी हो, आता तिच्यावर अत्याचार झालेले, अत्याचार झाल्यानंतरही तिचे तुकडे तुकडे करून टाकलेले, ही गोष्ट कोणाच्याच मनाला पटणारी नाहीये। त्याच्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे। ज्या आईच्या गर्भात त्या आईने तिला 9 महिने वाढवले असतील तेव्हा ती आईने पण स्वप्न बघितलं असेल। पोरगी जन्माला येणार किंवा मुलगा जन्माला येणार हे कोणाला माहित नसतं, जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा सर्व समस्त आदिवासी समाज धुळे जिल्हा सर्व राजकीय पक्ष मिळून सर्व आदिवासी समाज आज शिंदखेडा तहसीलवर ज्या विरदेलमध्ये जी घटना झालेली 14 वर्षीय आदिवासी मुलीवर हत्या झालेली आहे, त्या हत्याचा आरोपी अद्यापर्यंत सापडलेला नाही। म्हणून आम्ही प्रशासनाला आज मोर्चा काढून सांगितलंय का तुम्ही तात्काळ त्या आरोपीला अटक करा आणि अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवा आणि केस चालवून त्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे अशी सन्माननीय तहसीलदार साहेबांना मार्फत आम्ही राज्यपाल साहेबांना निवेदन पाठवत आहोत का त्यांना तात्काळ अटक करून त्याला फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमधून। आपली जवाहर जिंदाबाद। धुळे शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस व दुचाकी असा 1,32,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। धुळे शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या 22 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून 2 गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतूस व दुचाकी असा 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अग्निशस्त्राचा वापर करून गंभीर गुन्हे घडत असल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी अग्निशस्त्राविरोधी मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने बातमी प्राप्त करीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दिनांक 18/2/2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की शंकर बालकिशन रेड्डी वय 22 वर्ष, राहणार विद्युतनगर, मिल परिसर, धुळे हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोबत देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत फिरत असतो व तो सध्या पारोळा चौफुली येथे हनुमान मंदिराच्या समोर सुझुकी ॲक्सेस दुचाकी क्रमांक MH18 CB 4429 हिचेने 400 टपरीजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने खात्री केली असता
शंकर बालकिसन रेड्डी वय 22 राहणार राष्ट्रवादी भवन जवळ विद्युत नगर मिल परिसर धुळे यास पारवा चौफुली येथे हनुमान मंदिराच्या समोरून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 80,000 रुपये किमतीचे 2 गावठी बनावटीचे पिस्तूल, 2,000 रुपये किमतीचे जिवंत काडतुसे आढळून आले. सदर मुद्देमालासह 50,000ची दुचाकी असा 1,32,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, कैलास दामोदर, संजय पाटील, सुरेश बालेराव, प्रशांत चौधरी, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोद्दार, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी आदींनी केली. स्थानिक गुन्हे शाखा टीम कोणी दत्तात्रय शिंदे व त्याच्या टीमला एक टीप मिळाली होती की धुळे जिल्ह्यामध्ये 2 कट्टे घेऊन एक आरोपी संशयितरित्या फिरत आहे. त्या अनुषंगाने तिथे आपण ट्रॅप लावला असता पारळी चौफुली येथे मोटरसायकल सुझुकी MH18CB4429 ही मिळाली असता तेथील आरोपी शंकर बालकिसन रेड्डी वय 22 राहणार विद्युत नगर मिल परिसर धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपल्याला 2 गावठी कट्टे पिस्टल असे मिळाले आहेत आणि मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतूस मिळालेले आहेत. त्या अनुषंगाने आपण आर्म्स ऍक्टमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण 1,32,000चा माल आपण त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे. धुळे शहरातील गली नंबर 5 येथील हिंदू एकता समिती मित्रमंडळातर्फे शिवजयंती आगळीवेगळी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त धुळे शहरातील गल्ली नंबर 5 येथील हिंदू एकता समिती मित्रमंडळातर्फे शिवरायांचा जन्मोत्सव आगळ्या वेगळ्या परंतु पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते पूजन करून नारळ वाढण्यात आले. त्यानंतर वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेत 12 पावलीवर डॉक्टर सुभाष भामरेंसह हिंदू एकताचे मावळे देखील भिरकले. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम-मांडे, भाजपचे धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते, माजी महापौर प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते विजय पाछापूरकर, सुनील वाघ, ललित आरुजा, कुमार मराठे, अनिल थोरात, बबनराव चौधरी, विकीच परदेशी, तुषार भागवत, दिनेश बागुल, भूषण गवळी, सागर लाड, जयेश मगर, पप्पू डापसे, अजिंक्य दात्रक, बाबा माळी, पवन गवळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन हिंदू एकताचे संस्थापक अध्यक्ष हिरामन गवळी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजपर्यंत अखंडपणे अविरत उत्साहाने पारंपरिक वाद्यांनी निघणारी ही मिरवणूक हा सोहळा आज धुळे महानगरात फिरत आहे. या सोहळ्यासाठी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे, माजी आमदार आणि छत्रपतींचे वंशज सीडीसी बँकेचे चेअरमन माननीय राजवर्धन बाबासाहेब कदम-मांडे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा नेते अनुपभैया अग्रवाल, संदेश वारकरी सेवा मंडळाचे संस्थापक सुनील भाऊ आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. प्रेमी मोठ्या आनंदाने याच्यामध्ये सहभागी झालेले मी सर्व धुळेकरांना शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धुळे शहरातील विनोद वाईन शॉप हॉटेलाचा आनंदोत्सव म्हणून आझाद समाज पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यात गुलाब जलने साफ करीत गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. धुळे शहरातील विनोद वाईन शॉप हॉटेलचा आनंदोत्सव म्हणून आझाद समाज पार्टीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेनचे वाटपाचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले विनोद वाईन शॉप स्थलांतरित होत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात यावे असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यासाठी आजपर्यंत अनेक वेळा आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष संघटनांनी आंदोलने केली होती. आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून निवेदने, मोर्चे, चक्काजाम, तोडफोड, ठिय्या आंदोलन आणि शेवटी 7 जणांसह 9 दिवस आमरण उपोषण केले होते. याच दरम्यान दलित समाजाने उत्स्फूर्तरित्या शहरातील विविध भागांमध्ये तसेच महामार्गावर 5 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करीत ठिय्या आंदोलन केलं होतं. यामुळे प्रशासनावर विनोद वाईन शॉप हटवण्याबाबत प्रचंड दबाव वाढला होता. परिस्थिती ओळखून शहराचे आमदार फारुख शाह यांच्या मार्फत मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आमदारांच्या हस्ते उपोषण आंदोलन थांबवण्यात आले. आंदोलनाला प्रचंड यश मिळाले. या निमित्त मंगळवारी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुलाबजल स्वच्छ धुवून 200 गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन इत्यादी शालेय साहित्य वाटप करून संवैधानिक मार्गाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महसूल, पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने आंदोलनाची दखल घेऊन शासन निर्णय घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले. हा विजय हा मोठ्या संघर्षाचा विजय आहे. हा विजय कोणा एकाचाच नसून विनोद वाईन शॉप विरुद्ध लढणाऱ्या सर्वच आंदोलकांचा, आंबेडकरी जनतेचा विजय आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नेते तसेच सामाजिक कार्यकर्ते जितू सिरसाट, शहबाज शहा, आनंद सैनाने, मुकुंदराव सिरसाट, मुकेश खरात, बॉबी वाघ, संजय ऐरे, निशांत मोरे, देविदास जगताप, कल्याण गरुड, महेंद्र सिरसाट, राज चव्हाण, दिलीप बांबरे, पप्पू सहानी, मनीबाबा खैरनार, ज्ञानेश्वर बांबरे, चंद्रकांत सत्तेसा, रत्नशील सोनवणे, कैलास बाविस्कर, शशिकांत वाघ, विलास मोहिते, तात्या चव्हाण, मंगलदास वाघ, संजय सरदार, पुरुषोत्तम गरुड, नाना थोरात, दुर्योधन पाटील, चेतन गायकवाड, संजय चव्हाण, सुरेश ऐरे, वाल्मिक जाधव, रंजना इंगळे, सिद्धार्थ जगदेव, नासिर पठाण, इक्बाल शाह, आसिफ शाह, अफसर शाह आदी उपस्थित होते. जे मद्य विक्रीचे विनोद वाईन शॉप दुकान होते ते हटवण्यासाठी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते, पण ते अद्यापर्यंत ते हटवले गेले नव्हते. पण मागील 6 महिन्यापासून विविध पक्ष संघटनांमार्फत याच्या बाबतीत तक्रार निवेदने दिली गेली. त्याच्यानंतर आझाद समाज पार्टीमार्फत सगळ्यात पहिले रस्ता रोको केला गेला, त्याच्यानंतर तोडफोड झाली, त्याच्यानंतर उपोषणाला बसण्यात आला आणि त्याच्यानंतर समाज बांधवांनी, खास करून आंबेडकरी समुदायाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हा लढा आपला समजला आणि 5 तारखेला धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. या सगळ्यांमुळे प्रशासनावर एक दबाव तयार झाला. त्याच्यानंतर उपोषणाच्या स्थळी माननीय आपले लोकप्रतिनिधी फारुख शाह साहेब हे आले आणि त्यांनी राज्य उत्पादन शुल्काचे जे मंत्री आहेत यांच्याकडे या संदर्भात बैठक लावली जाईल म्हणून आश्वासन दिले. त्यांनी त्या पद्धतीने बैठकी लावली गेली. त्या ठिकाणी आपले आंदोलक धुळे जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं की मंत्री महोदय मंत्रालयातनं आणि आंदोलक त्या ठिकाणातनं आणि पूर्ण समुदायामध्ये समाजाने आपली भूमिका मांडली त्या ठिकाणी आणि कलेक्टरांनी त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले राज्य उत्पादन शुल्काच्या शंभूराजे देसाई यांच्यातर्फे की सदर वाईन शॉप हे 10 दिवसांसाठी बंद करण्यात यावे आणि पुढील कार्यवाही त्याच्यावर त्वरित करण्यात यावी. त्या अनुषंगाने 13 तारखेला सन्माननीय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी मिळून संबंधित परवानाधारकाला जोपर्यंत हे वाईन शॉप इथून हटत नाही, स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत कायमस्वरूपी इथं बंद करण्यात यावे, इथं उघडू नये असा आदेश दिला. त्याचा आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णतः स्वागत करतो. आज रोजी तो जल्लोष संविधानिक पद्धतीने साजरा करण्यात यावा यासाठी आम्ही सर्वांच्या पुढाकाराने या ठिकाणी पोलीस प्रशासनामार्फत आपले काळेसाहेब होते, धुळे शहर PI होते, फारुख शाह आमदार साहेब यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित होते. सर्व दलित समाजाचे श्रेष्ठ नेते, महिला भगिनी या ठिकाणी यांच्यामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला गुलाबजलने स्वच्छ धुण्यात आलं. गुलाबजलने स्वच्छ धुण्याची भावना एकच होती की महानगरपालिकेमार्फत घरात सुद्धा पाणी दूषित येते. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त रॅली तसेच मिरवणूक काढून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ग्रामस्थांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय येथे शिवजयंती निमित्त रॅली काढण्यात आली. सर्वदूर भगवे झेंडे लावल्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. रॅलीत मुख्याध्यापक DS नांद्रे, SS पवार, NB वंजारी, PP कचवे, MN पाटील, VS पाटील, YS सोनवणे, चुडामन पाटील, गोरख मोरे, जान्हवी ठाकरे, धनश्री चव्हाण यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच गावात तरुण मित्र मंडळातर्फे डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीमध्ये जय भवानी जय शिवाजीचा जयघोष झाल्याने परिसर दुमदुमून निघाला होता. या मिरवणुकीतही गावातील तरुण, ज्येष्ठ व महिला सहभागी झाले होते. 19 तारीख छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा कार्यक्रम इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कर्ले येथे अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उत्साहाने कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि उत्तम पद्धतीने गावामध्ये शोभायात्रा काढून गावातील सर्व
नागरिक बंधू भगिनी मातांनी उत्स्फूर्तपणाने महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेस अतिशय उत्तम पद्धतीनं महाराजांच्या जीवनावर चरित्रावर उत्तम पद्धतीनं भाष्य केलं आणि आपले मनोगत व्यक्त करून अतिशय आनंदात कार्यक्रम साजरा करण्यात आला. या गावामध्ये शिवजयंती साजरी केली जात आहे. त्यात सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच सगळे हे माझे काही युवा मंडळी आहे यांच्या सगळ्या साथीने आज शिवजयंती आम्ही साजरी करत आहोत. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याकडनं आम्ही अशी प्रेरणा घेतो की समाजामध्ये एक सलोख्याचे, प्रेमाचे आणि एक आनंदाचे संबंध कशा पद्धतीने राहावेत हे आम्ही आमच्या महाराजांकडनं आम्ही शिकतो. सगळ्या जाती धर्माचे लोकांमध्ये एक सलोख्याचे संबंध निर्माण करून आम्ही त्या पद्धतीने वावरण्याचा प्रयत्न करीत आहोत. म्हणून जे काही शासक असतील आजच्या काळात त्यांनी महाराजांकडनं आदर घेऊन त्यांनी समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचा एक उपदेश द्यावा आणि त्यांनी राहावं. म्हणून शिवजयंती एक आमची एक प्रतिष्ठेचा विषय आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 14 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ शिंदखेड्यात काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा. दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. हिंदू एकता समिती मित्रमंडळातर्फे शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी. आझाद समाज पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेनचे वाटप. आणि कर्ले येथे शिवरायांच्या जयंतीनिमित्त रॅली तसेच मिरवणूक काढून शिवजयंती साजरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.